हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. सणावाराला झटपट मेकअप कसा करायचा हेच मी आज इथे दाखवणार आहे. तर माझी स्किन तुम्ही पहा पहिले. स्किन माझी अशी आहे, थोडीशी पिंपली स्किन आहे, माझी ऑइली स्किन आहे. मेकअप चालू करायच्या आधी हे पॉन्ड्सचं लाईट जेल वापरते. माझी स्किन ऑइली आहे म्हणून मी जेल मॉइश्चरायझर वापरते. तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरा, क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. पॉन्ड्सचा पण क्रीम बेस आहे, निव्हियाचा आहे क्रीम बेस, पण ऑइली स्किनवाल्यांनी हेच वापरा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. आणि हो, महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही रोज सकाळी मॉइश्चरायझर लावता तेव्हा थोडाफार असा मसाज करायचा स्किन लिफ्ट होण्याकरता, कारण स्पेशल मसाज द्यायला आपल्याला वेळ नसतो चेहऱ्याला. त्यामुळे सकाळी मॉइश्चरायझर लावताना तरी थोडा मसाज करून घ्यायचा. आता मॉइश्चरायझर झाले, सनस्क्रीन लोशन. यस, सनस्क्रीन लोशन मस्ट आहे, तुम्ही मॉइश्चरायझर नंतर लावत जा. तुम्ही म्हणसाल आता पाऊस आहे, नाही, सनस्क्रीन लोशन लागतं, मध्ये मध्ये सनरेज येतातच. आता तुम्ही सनस्क्रीन लोशन SPF 20 to 30 वापरू शकता. त्याच्यानंतर मी आता कन्सिलर घेतलाय इनसाइडचा. हे सगळे प्रोडक्ट 500च्या आतले आहेत. फक्त मूज मी इथे वापरणार आहे, ते 500च्या बाहेर आहे. मला वाटतं 600, 650 किंवा 700च्या दरम्यान असेल. आता कन्सिलरची माझी शेड रोज आयव्हरी आहे, NC3 इनसाइडचा आहे. कन्सिलर जिथे जिथे आपल्याला स्पॉट दिसतात तिथे कव्हर करायचं. सणावाराला थोडासा हेवी मेकअप करतो आपण, तरी मी जास्त हेवी नाही करणार आहे. जिथे जिथे तुम्हाला थोडं डार्क सर्कल वाटतं तिथे कन्सिलर लावून घ्या. कन्सिलर लावून घेतलेलं आहे. नंतर आपण मूजकडे जात आहोत. माझ्याकडे लॅक्मेचं मूज आहे. जेव्हा सणवार असतात, फेस्टिवल असते, जेव्हा मला थोडासा हेवी मेकअप करायचा असतो तेव्हा मी डायरेक्टली मूज वापरते. आता मूज मी हाताने स्प्रेड करते. तुम्ही स्पंजनी पण करू शकता, स्वच्छ हातांनी पण करू शकता. माझं मूज लावून झालेलं आहे. मला फार आवडतं हे प्रोडक्ट, याची लिंक मी खाली देते. आणि मूज तुम्ही इथे फाउंडेशन लावू शकता. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे फेवरेट आहे, तुमचा जो शेड आहे तो तुम्ही फाउंडेशन लावा. फाउंडेशन घेतानाच्या टिप्स म्हणजे फाउंडेशन कधीही डायरेक्टली ऑनलाईन घेऊ नका. जर तुम्हाला तुमचा शेड नंबर माहिती असेल तर ऑलवेज गो टू स्टोअर, टेस्टर करा, टेस्टर घ्या, टेस्टर लावा. तुम्हाला जाते असं वाटेल तरच घ्या, नाहीतर मग डायरेक्ट घ्यायची घाई नका करू फाउंडेशन. आता फाउंडेशन जरी वापरलं तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. मूज नंतर पण आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्हाला डेली लाईफमध्ये किंवा फेस्टिवलला एवढं सगळं लावण्याची जरी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता डायरेक्टली मीन्स मॉइश्चरायझर, SPF, देन कॉम्पॅक्ट पावडर. त्याच्यानंतर आयब्रो आपण डिफाईन करणार आहोत आयब्रो पेन्सिलनी. आयब्रो पेन्सिल आपल्याला अशी नाही धरायची, अशी पकडायची. आणि आयब्रो माझे ओके आहेत, तरी पण मी का डिफाईन करते तर मूज नंतर, फाउंडेशन नंतर, कॉम्पॅक्ट नंतर थोडंसं इथे जाऊन बसतं. मग आपली ब्लॅक आयब्रो थोडीशी गोरी दिसायला लागते, तर आपल्याला ती ब्लॅक किंवा ब्राऊनच ठेवायची. यासाठी तुम्ही आयब्रो पेन्सिल वापरा. आणि आयब्रो पेन्सिल तुम्हाला ब्राऊन घ्यायची आहे, ब्लॅक नाही. माझ्याकडे इथे ब्लॅक आहे, पण तुम्ही ब्राऊन चूज करा. त्याच्यानंतर आय शॅडोज लावायचे दिवस गेले. म्हणजे आय शॅडो तुम्ही कधी लावू शकता, जेव्हा तुमचा स्वतःचा काहीतरी कार्यक्रम असेल, जसं की मोठा कार्यक्रम असेल, तेव्हा तुम्ही आय शॅडोज लावू शकता. नाहीतर हे पिगमेंट आहेत, पिगमेंट लावायला अतिशय सोपे आहेत, बाजारात मिळतात. अगदी 100 रुपयापासून पण पिगमेंटचे हे रेंज स्टार्ट आहेत. मी तुम्हाला एखादी चांगल्या पिगमेंटची लिंक खाली देते. पिगमेंट खूप इझी आहेत आणि खूप स्टँडर्ड लुक देतात. हे आय शॅडोज, आय लायनरचा जमाना गेलाय, आता तुम्ही पिगमेंट वापरा. आणि झटपट मेकअप करायचा तोही छान, तर तुम्ही अशाच गोष्टी वापरा. पण मला हा खरंच आवडतो, मस्त दिसतो. ग्लिटरी लुक, अगदी हाय स्टँडर्ड लुक आहे हा. फक्त फिंगरच्या साह्याने घ्यायचे आणि डॅप करायचे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच वळायचं मस्कराकडे. आपण लायनर लावणार नाहीयेत, कारण लायनर लावायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला झटपट उरकायचंय. आणि आता लायनर वगैरे डिफाईन, तेवढं लायनर, विंग लायनर आता गेलं यार. आता तुम्ही हे वापरा. मस्करा इतकं सुंदर प्रोडक्ट आहे ना. मी डेली लाईफमध्ये मस्करा वापरते, मला खूप आवडतो मस्करा. मस्करा, लिप लायनर, लिपस्टिक आणि ब्लशर हे डेली लाईफमध्ये वापरते आणि इतका फरक पडतो ना, खूप फरक पडतो मस्करानी. आता आईजला आपलं फक्त राहिलेलं आहे ते म्हणजे काजळ. झाला आपला आजचा मेकअप डन. आता आपल्याला लिपला पहिला तरी रास्टिप लावतोय.
मी कोणतीही लिपस्टिक लावण्यापूर्वी रोज व्हॅसलीन लावते. इथे मी मॅकची लिपस्टिक घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही तुमची फेवरेट घेऊ शकता. माझी इथे 9 to 5 ही पण माझी फेवरेट लिपस्टिक आहे. ही पण मी रोज लावते. लॅक्मेची 9 to 5 आहे आणि याचा शेड आहे रोज डे. येस, ही पण छान आहे. आता अजून एक माझं आवडतं प्रोडक्ट म्हणजे, प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा ब्लश मला फार आवडतो. डेली लाईफमध्ये पण मी ब्लश लावते. हा ब्रश पण खूप छान आहे. हा अँग्युलर ब्रश मी नायकावरून घेतला होता. याची लिंक देईल. म्हणजे गुड इन्व्हेस्टमेंट आहे हे ब्रश म्हणजे. आता आपण टिकली लावूयात. टिकली मला गोलच म्हणजे राऊंडच आवडते आणि ती पण प्लेन, कारण ती विजिबल होते, दिसून येते टिकली. मरून कलरची वापरते मी टिकली. येस, आणि आता आपला मेकअपचा लुक झालेला आहे. म्हणजे झटपट तुम्ही हा मेकअप लुक करू शकता. मी एक्सप्लेन करण्यात थोडासा वेळ गेला असेल, पण हा मेकअप जेव्हा तुम्ही करता हा 5 मिनिटाच्या आत अगदी होणारा मेकअप आहे. आता थोडेसे हेअर्स पण तुम्हाला दाखवते. एक सिम्पल आयडिया देते मी हेअर्सची. तुम्हाला जे पार्टिशन आवडतं ते करा. मी साईड पार्टिशन काढलेलं आहे आणि छोटेसे ट्विस्ट घ्यायचे आहेत आपल्याला. मी ते हेअर्स काढले थोडेसे आणि जस्ट राऊंड केले. थोडासा फुगा म्हणजे पफ जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा तुम्ही काढू शकता. आणि मस्त अशी बॉबी पिन लावा. इकडून थोडा पफ काढला, इकडून पण थोडा काढू, नाही तर इकडे चप्पू चप्पू वाटेल. आधीच माझ्या केसांना थोडंसं ऑइल आलेलं आहे. ॲज युजल 1-2 दिवस वॉश केल्यानंतर माझे हेअर चांगले राहतात. नंतर मस्त असं चप्पू चप्पू ऑइल होतं. माझा स्काल्प हा ॲक्च्युली ऑइलची फॅक्टरी आहे. असे 2 ट्विस्ट लावलेले आहेत. याच्यानंतर तुम्ही असे केस मोकळेही सोडू शकता या ट्विस्ट नंतर. आणि ज्यांना बांधायचे आहेत त्यांच्यासाठी पण सांगते, जसे आवडतील तसे. एक जो साधा पिळा आहे तो मी जस्ट साधा आंबाडा बांधलेला आहे. ही अतिशय सोपी आणि देखणी हेअरस्टाईल आहे. ज्यांना गजरा वगैरे लावायचा असतो ना त्याच्यासाठी. जस्ट साधा पिळा मारलाय. त्याच्यानंतर हे अमेझॉनला मिळतं हे आणि खूप युजफुल आहे. हे जस्ट आपला जो आंबाडा आहे ना त्याच्यावर आपल्याला हे घालायचं आहे. विषय क्लोज झालाय. त्याच्यानंतर एक मस्त असा गजरा लावू. कापडाचा गजरा आहे, खूप छान आहे. यूट्यूबने खाली त्याला सिक्युअर करू. हे झाली आपली तयारी. 5 मिनिटाच्यात आपला मेकअप विथ हेअरस्टाईल पण होते. येस, आणि जर तुम्हाला साडी नेसायची आहे सहावारीच्या 9वारी तर मी त्याचाही व्हिडिओ केलेला आहे. जाऊन नक्की पहा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. सगळ्या मेकअप प्रोडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि व्हिडिओ आवडल्यासच नक्की तुम्हाला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये सांगा अजून मी कोणते व्हिडिओ आणू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे. बाय बाय.